नमस्कार मंडळी, तुहेरे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 6 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. तर काल आपण पाहिलेलं असतं की अर्णव खूप चिडलेला असतो आणि अंगणामध्ये त्याने एका शेकोटीमध्ये त्याचे आणि ईश्वरीचे सगळे फोटो जे आहेत तर ते जाळलेले असतात. आता तिथे अंजली आलेली असते आणि अंजली अशा प्रकारे अर्णवला बघून की म्हणत असते, चिंटू अरे काय रे, काय झालं तुला? आता अर्णव काहीच बोलत नसतो. अंजली म्हणते, अरे तुझा चेहरा कसा दिसतोय, काय झालं? आणि या शेकोटीमध्ये इथे कसले कागद जाळतोयस तू, हे सगळं हे काय असं म्हणतो, असं अंजली विचारते. पण अर्णव काहीच उत्तर देत नाही. आता ईश्वरी हे सगळं लांबून बघत असते. अंजली म्हणते की चिंटू अरे बोलणारे काहीतरी. त्यानंतर अंजलीच्या लक्षात येतं की चिंटू रडतोय म्हणून. अंजली म्हणते, तू आपल्या ताईला नाही का रे सांगणार? आणि पुढे म्हणते की चिंटू अरे बोलून टाक, असं मनात नको रे ठेवू, जे काही असेल ना तर ते बोलावं रे. आता अर्णव अंजलीकडे बघतो. अंजली म्हणते, बोल ना चिंटू, काय झालं? आता अर्णव लगेचच तिला असं मिठी मारतो आणि म्हणतो की आईची खूप आठवण येते ग. अंजली म्हणते, काय रे आज अचानक आईची आठवण येते, वाईट स्वप्न पाहिलेस का काही? आता अर्णव म्हणतो की हो म्हणतो, एवढंच म्हणतो, कारण आता त्याला अंजलीला जे काही घडलंय तर ते काही सांगायचं असतं. अर्णव फक्त म्हणतो हो स्वप्नच होतो म्हणून. आणि अंजली त्याच्याकडे बघत असते नुसतं. आता अर्णव म्हणत असते, हो खूप वाईट स्वप्न होतं गत्ताई आणि अशी स्वप्न खरी होतात गत्ताई. आता अंजली म्हणते, चिंटू अरे सावर स्वतःला, असं नको बोलूस रे. आता हे सगळं बघून ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं. अर्णव रडत असतो आणि अर्णव म्हणतो, ताई मला नाही कळत आहे ग, हे कसं सावरायचं ते. अंजली म्हणते, अरे तू चल बरं, बस माझ्यासोबत, ये बरं. आता अर्णवला ती तिथून उठवते शेकोटीपासून. तो तिथे एका खुर्चीवर बसलेला असतो आणि म्हणतो, चल बरं आपल्या ताईसोबत बस बरं. म्हणून अंजली त्याला तिथून चल म्हणते आणि अंगणामधल्या सोप्यावरती हे दोघं जण जाऊन बसतात. आता तिथे सोप्यावर बसल्यानंतर अंजली म्हणते, हां आता सांग काय झालं, काय स्वप्न पाहिलंस तू? अर्णव म्हणतो, नाही सांगू शकत मी. आणि पुढे म्हणतो की आणि असं कोणाला सांगताही येत नाही ग, असा अर्णव म्हणत असतो बरं का. आणि अर्णव काय करतो, आता डायरेक्ट अंजलीच्या मांडीवरती डोकं ठेवून त्या सोप्यावरतीच आडवा तिथं झोपतो. अर्णव आज खूप इमोशनल झालेला असतो. त्याला वाटत असते की आपल्या आईची खरी गुन्हेगार जी आहे तर ती ईश्वरी आणि तिची आई आहे आणि आपण तिच्याशी लग्न करून बसलो म्हणून अर्णवला इतकं दुःख वाटत असतं की तो रडत असतो. आता अंजली म्हणते की चिंटू ठीक आहे रे, नको सांगूस तू, तुला नाही का सांगायचं स्वप्न, काही हरकत नाही, हां जाऊ दे. म्हणून आता त्याला ते थापटत असते, त्याच्या मांडीवरती घेतलेलं असतं. पुढे अंजली म्हणते की चिंटू तुला माहिती आहे का, तू जर रडलास ना की आईला किती वाईट वाटायचं, तुला माहिती आहे ना? आता हे वाक्य असे इमोशनल ऐकल्यानंतर त्याला अर्णवच्या डोळ्यातून आणखीनच पाणी कळतं. अंजली म्हणते, हे बघ रडू नकोस बरं, आईवरून बघते, हां अजिबात रडू नकोस बरं. आणि वरती आकाशात चंद्र दाखवलेला आहे आणि चंद्राकडे हे दोघं जण बघत असतात. त्याचबरोबर ईश्वरीसुद्धा बघते की अंजली कशी अर्णवला समजावून सांगत असते ते. आता अंजली इथे मोठी बहीण म्हणून एक खूप छान कॅरेक्टर घेतलेलं आहे. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनल एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. आपल्याला लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, त्यासाठी 1000 सबस्क्राईबची खूप गरज आहे. आता आपण इकडे बघतोय की अंजली सांगत असते, अंजली आकाशाकडे बघते आणि म्हणते, बाई बघ चिंटू इतका मोठा झालाय ना आणि अजूनही तुझी आठवण काढून रडतोय ग, असं अंजली आता अर्णवला समजूत काढण्यासाठी बोलत असते. आणि पुढे म्हणते, पण आई तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी त्याला नीट छान सांभाळून घेईन, हां तो होईल ग शांत, असं अंजली बघत असते. आणि हे सगळं जे आहे ते अतिशय मनाला दुःख देणारी घटना आहे. आणि हे सगळं पाहून खरंच ईश्वरीला सुद्धा खूप वाईट वाटतं. आता ईश्वरी मनातच बोलायला लागते. इकडे आपण पाहतोय अर्णवसुद्धा या अंजलीच्या मांडीवर झोपलेला असतो आणि तो सुद्धा मनातच बोलत असतो. अर्णव म्हणत असतो की ताई आपल्या दोघांचं नशीबच खूप फुटकं ग, आई गेली आणि आपण पोरकेच झालोत ग दोघं जण, तुझं आयुष्य मी सावरायला गेलो आणि बघ ना तुझ्यासाठी मी चुकीचाच जोडीदार निवडला ग, असं अर्णव आता मनाशीच बोलतोय. आणि म्हणतो की आणि माझ्या जोडीदाराबद्दल तर असं म्हणून तो गप्प बसतो आणि म्हणतो की तिने तर माझा खूपच मोठा विश्वासघात केला. आणि इकडे ईश्वरी मनातल्या मनात बोलत असते की सर तुमचा माझ्यावरती असलेला विश्वास मी परत मिळवीन आणि मी हे सिद्ध करीन की माझं आणि माझ्या आईचं या सगळ्यामध्ये काहीही दोष नाही आहे, हे मी सिद्ध करीन, असं ईश्वरी म्हणत असते. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे वल्लरीचा. आता वल्लरी तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि ते सगळे फोटो हातात घेऊन म्हणत असते, काय म्हणायचं काय या अर्णवला, आणि म्हणते की एवढा ढळढळीत पुरावा देऊन सुद्धा तो त्या ईश्वरीला घरी घेऊन आलाच तरी कसा? आणि पुढे म्हणते की काय जादू केली या मुलीने त्याच्यावरती, का तिच्या प्रेमामध्ये हा अर्णव इतका वेळा झाला की ती जे सांगेल त्याच्यावरती विश्वास ठेवला त्याने. मला वाटलं होतं की लग्न मोडूनच घरी परत येईल,
पण नाही, असं काही झालंच नाही. आता मामीच्या म्हणण्याप्रमाणे झालं नाही म्हणून या मामीचा संताप होत असतो. हातातला फोटो मामी चुरगळून फेकून देते आणि जोरात ओरडत असते की नाही नाही नाही, मी अशी स्वस्त नाही बसणार. बाहेर गेल्यानंतर त्या दोघांचं नक्की काय बोलणं झालं ना, तर हे तर मी शोधून काढणारच, असं वल्लरी मनाशी म्हणत असते. आणि पुढे म्हणते, कारण त्या ईश्वरीने घरी येऊन जे काही कारण सांगितले ना ते मला अजिबात पटलेलं नाही. आणि अर्णवसुद्धा काही न बोलता तिथून निघून गेला. म्हणजे नक्कीच दोघांमध्ये काहीतरी बिनसलेलं आहेच. आणि काहीही झालं तरीसुद्धा मला त्या दोघांचा संसार मी मोडणार म्हणजे मोडणारच, असं वल्लरी म्हणून पुढे म्हणते की दॅट इज दॅट. अशी ही वल्लरीची क्रूरता आपल्याला इथे दाखवलेली आहे. आता आपण याच्यानंतर पुढचा सीन लगेचच पाहतो. दुसऱ्या सीनमध्ये आपण बघतोय की अर्णव इथे रूममध्ये आलेला असतो आणि रूममध्ये आल्यानंतर अर्णव ईश्वरीचं कपाट उघडतो आणि तिच्या कपाटामध्ये असलेले सगळे कपडे जे आहेत तर ते घेतो आणि एकदम पटापट फेकून देत असतो. आता फेकून देतो म्हणजे जे काही पार्टिशन असतं त्याच्या रूममध्ये, म्हणजे ईश्वरीनं जिकडे तिचे गणपप्पा ठेवलेले आहेत तर तिकडेच ते सगळे कपडे तो नेऊन ठेवतात. तर त्याच्या पाठोपाठ ईश्वरीसुद्धा रूममध्ये येते. आता ईश्वरी आल्यानंतर हे सगळं बघते. आता पटकन दार लावते आणि विचारते, सर अहो तुम्ही हे सगळं काय करताय म्हणून विचारत असते. आपण अर्णव तिच्याशी काही बोलतच नाही. ईश्वरी त्याला खूप बोलण्याचा खूप प्रयत्न करते की सर तुम्ही हे सगळं काय करताय, माझे सगळे कपडे का काढून टाकताय, काय करताय. तर अर्णव काही बोलतच नाही आणि नंतर कपाट जोरात लावतो. आता ईश्वरी पुन्हा विचारते की सर तुम्ही काय करताय, तर अर्णव पटकन म्हणतो की वेगळं करतोय. आता ईश्वरी हे वाक्य ऐकल्यानंतर गप्पच बसते. आता अर्णव म्हणतो वेगळं करतोय, मी सगळं सामान वेगळं करतोय म्हणून. आणि पुढे म्हणतो आतापासून त्या पार्टिशनच्या पलीकडे तुझी जागा आणि इकडे माझी जागा, आणि तुझे सगळं सामान हे आहे ना ते तिकडे ठेवायचं, इथे नाही. आणि तू इकडे नाही दिसलीस ना मला तरीही चालेल. आणि पुढं म्हणतो की मला नाही इथं आता एकटं राहायचं, मला तू अजिबात इकडे नको आहे. आता ईश्वरी बोलण्याचा प्रयत्न करते तर अर्णव म्हणतो अजिबात नाही, डोंट, मला बोलायचं नाही. जसं मला तुला बघण्याची इच्छा नाही तसंच मला तुझा आवाजसुद्धा ऐकण्याची इच्छा नाही आहे. तसंही बोलायला आता काही उरलेलंच नाही आहे, त्यामुळे तू इकडे यायचं नाही आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, असं अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. तर ईश्वरी एकसारखी रडत असते पण अर्णव तिचं काहीच ऐकून घेत नाही. आता अर्णव तिथं सोप्यावरती बसतो पण ईश्वरी विचार करते, तो उभा राहते की अर्णवना असा चिडलेला आहे तर आता आपण काय करावं म्हणून. पण आता अर्णव मोबाईलमध्ये बघताना तिचं लक्ष लागत नाही आणि ती जोरात ओरडतो आऊट इथून म्हणून. आता ईश्वरी दचकते एकदम आणि आता तिथून निघून जाते. आता आपण पाहतो ईश्वरी अर्णवने फेकून दिलेले कपडे सगळे घेते आणि त्या पार्टिशनच्या पलीकडे जाऊन रडत बसलेली असते. आता अर्णव पण इथे सोप्यावरती बसलेला असतो आणि त्याला सुद्धा सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात. आता अर्णवला आठवतं की आणि त्याने विचारलेलं असतं ईश्वरीला की तुझं जर का प्रेमच नव्हतं, तुला हे लग्न मान्य नव्हतं तर तू इथं राहतेच कशाला. तर आता या प्रेम नसलेल्या लग्नातच तुला आयुष्यभर राहावं लागेल आणि हीच तुझी शिक्षा आहे, तुझ्या आईच्या कर्माची शिक्षा तुला ही भोगावीच लागेल, असं अर्णवनं ईश्वरीला सांगितलेलं. हे आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते दोघंही आठवत असतात. आणि यापुढे आपण घराच्या बाहेर हजबंड वाईफ असू आणि तेही जगासाठी असं अर्णव म्हणलेलं असतो, ते सुद्धा आता ईश्वरीला आठवत असतं. हे सगळे आठवून ईश्वरी रडत असते. आता पुढे अर्णवला आठवत असते की ऑफिसमध्ये ईश्वरी म्हणाली असते की कालपासून थोडी कोशिश केली आणि झालं मशीन सुरू, म्हणून अर्णवच्या आईचं मशीन इतके वर्ष जे बंद होतं तर ते ईश्वरीने नीट केलेलं असताना अर्णवने अतिशय मायेने त्याच्यावरती असा गाल ठेवून झोपलेला असतो. यापुढे ईश्वरी अर्णवला म्हणालेली असते की सर तुम्ही तुमच्या आईच्या खूप क्लोज आहात ना, तर कशी होती हो तुमची आई. या सगळ्या जुन्या आठवणी अर्णवला आठवतात. त्याचबरोबर लहानपणीचं त्याचं आणि त्याच्या आईचं बॉन्डिंग ते सुद्धा अर्णवला आठवतं. आज अर्णवला इतक्या सगळ्या आठवणी आठवत असतात कारण त्याच्या आईच्या मृत्यूचं सत्य आणि त्या सत्याला जबाबदार असणारी ईश्वरीची आई हे सगळं अर्णवला समजलेलं असतं. आता इथे एक म्युझिकल असं गाणं टाकलेलं आहे की मी इथे आणि तू तिथे, हा खेळ हा संपला, हे असं छान असं एकदम सॅड सॉन्ग इमोशनल असं इथे दाखवलेलं आहे. आता पुढे आपल्याला आपण हे पण आठवतो की अर्णव म्हणालेला असतो की तुम्ही दोघींनी मिळून माझं आयुष्य बरबाद केलं आहे म्हणून. या सगळ्या आठवणींचा त्रास होत असतो आता अर्णवला. आता या सगळ्याबरोबरच अर्णवला ते सगळे फोटोग्राफ्स आणि ईश्वरीनं रेकॉर्डिंग केलेलं मोबाईलमधलं तिच्या आईचं बोलणं हे सुद्धा ऐकलेलं असतं. अर्णव हे सगळं ऐकून वैतागून चिडून त्याच्या रूममधून निघून जातो. आता आपण लगेचच पाहतोय दुसरा सीन, तो म्हणजे ईश्वरीच्या आईचा. आता ईश्वरीची आई जी आहे तर ते रूममध्ये असते आणि तिच्या हातामध्ये मोबाईल असतो. ती विचार करत असते फोन करू का नको एकदा मी इशूला, खरंच काय झालं असेल तिथं असं, आणि म्हणत असते की कशी असेल माझी इशू. आता ईश्वरीच्या आईला काळजी वाटत असते. आता ईश्वरीची आई विचार करते की
त्यांच्या घरी राजेश शिर्केंच्या घरामधल्या सगळ्या लोकांना हे सगळं समजलं असेल का? पण कसं कळणार ना आता मला तर इथे काहीच कळत नाही असं म्हणून ईश्वरीची आई वळून बघते तर तिथे नम्रता झोपलेली असते बेडवर. आता ईश्वरीच्या आईला ते सुद्धा आठवतं की आज ती नम्रताशी कशी वाईट वागली ती. म्हणजे नम्रता म्हणालेली असते की मी लहान नाही आहे, माझ्यापासून गोष्टी लपवू नकोस, आणि ती आई म्हणालेली असते सगळ्याच गोष्टी मी तुला नाही सांगू शकत. त्यावेळेस ईश्वरीची आई जी आहे तर ती तिच्या अंगावरती जोरात ओरडलेली असते. त्यामुळे आता नम्रताच्या आईला वाईट वाटत असतं की मी नम्रतावरती किती रागवले म्हणून. आता सुप्रिया तिथे येते आणि झोपलेल्या नम्रताच्या चेहऱ्यावरती हात ठेवून म्हणते, नमो मला माहिती आहे बाळा, तू माझ्या काळजीपोटीच प्रश्न विचारत होतीस, पण तुमच्या काळजीपोटीच आणि काहीतरी विचार करूनच मी आणि तुझ्या बाबांनी मुद्दामून हे सगळं सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलंय. याची जळ तुमच्यापर्यंत पोहोचली ना, म्हणूनच आम्ही काही गोष्टी तुमच्यापासून लपवल्यात आणि म्हणूनच मी ओरडले गो तुझ्यावर, कारण तू सत्य विचारत होती असं सुप्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते, समजून घेशील ना ग बाळा मला, असं म्हणून नम्रताच्या डोक्यावरून ते हात फिरवते आणि त्या तिथून उठत असते. आता इतक्यातच नम्रता उठते आणि आई म्हणून हाक मारते आणि आता नम्रता उठून बसते. आता सुप्रिया नम्रताला म्हणते, सॉरी हां नमो, मी आज तुला खूप ओरडले ना हां. त्यावरती नम्रता म्हणते की आई अगं तू नको गं सॉरी म्हणूस, उलट सॉरी तर मी म्हणायला पाहिजे ना गं तुला. आता असं म्हणल्यानंतर नम्रताच्या आईला आणखीन वाईट वाटतं. ती म्हणते, नाही ग बाळा, तू काहीच चुकीचं केलं नाही आहेस ग, तू माझ्या काळजीपोटीच मला सगळं विचारत होतीस. त्यावर नम्रता म्हणते, अगं आई चूक तर तुझी पण नव्हती ना गं, पण तरीसुद्धा आणि म्हणते की पुढे बोलते की आणि तरीही एक आई म्हणून तू कधीच चुकणार नाहीस हे पक्क माहिती का मला, असं नम्रताचा तिच्या आईवरती आता पूर्ण विश्वास असतो. नम्रता म्हणते, आमच्यापासून लपवलेल्या गोष्टीसुद्धा मी तुला कधीच विचारणार नाही, असं नम्रता म्हणते. आता तिच्या आईला तिचं कौतुक वाटतं. तिच्या गालावरून पुन्हा हात फिरवते आणि म्हणते की नमो माझी, आणि त्या दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात. आता आपण पाहतोय पुढचा सीन. आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय सकाळ झालेली असते आणि राजेश शिर्केच्या घरामध्ये ईश्वरी जी आहे तर ती आता तयार होऊन आलेली असते तिच्या गणूबाप्पाच्या समोर. आता तिथे हात जोडते आणि म्हणते की गणूबाप्पा, आज आईकडे जाऊन सगळं काही समजून घेणार आहे मी तिच्याकडून, प्लीज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळू देत निदान आज तरी, अशी प्रार्थना करत असते ईश्वरी गणूबाप्पाच्या समोर. आणि आता बाजूला पाहते तर अर्णव, म्हणजे एका साईडने पाहते अर्णव बेडवरती झोपलेला असतो. आता ईश्वरी अर्णवकडे बघून म्हणते की मला नाही सहन होते तुमच्यातली ही भिंत, पण गणूबाप्पा हे सगळं दूर करण्यासाठी मला ना तुझा आशीर्वाद हवा आहे रे गणूबाप्पा, असं म्हणून ईश्वरी आता गणूबाप्पाच्या पाया पडते आणि अर्णव बेडवरती झोपलेला असतो. आता ईश्वरी काय करते की तिला आता तिच्या आईकडे जायचं असते सगळ्या प्रश्नांची उत्तरे विचारण्यासाठी. तर बराच वेळ आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते. हे सगळं थोडंसं म्युझिकली दाखवलेलं आहे. आता पुन्हा वाटतं ईश्वरीला अर्णवशी बोलायला जावं, पण इतक्यातच तिला आठवतं काल रात्री अर्णवने सांगितलेलं असते त्या पार्टिशनच्या पलीकडे तुझी जागा आणि इकडे माझी जागा. आता ईश्वरी मनातच म्हणते की सर आज आपल्या दोघांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी मिळवणारच आहे आणि ती उत्तर मी घेऊनच येणार आहे, असं म्हणून आता ईश्वरी खाली जाणार असते. आता इतक्यातच खाली दाखवलेलं आहे ही वल्लरी जी आहे तर ती मोठे काहीतरी 2 बुचकी घेऊन आलेली असते. ती म्हणते घरात तर कुणी नाही आहे आणि घरातले सगळेजण यायच्या आत हे सगळं सामान मला ईश्वरीकडे सोपवायचे, म्हणजे मी माझी पुढची खेळी खेळायला अगदी मोकळी झाले. आता हा अजून एक नवीन प्लॅन वल्लरीचा चालू असतो तिच्या डोक्यामध्ये आणि बघते पण ईश्वरी कशी काय आली नाही अजून असा विचार करत असते. आता ईश्वरी हॉलमध्ये येते. इतक्यातच ईश्वरी सुद्धा वरून येते. आता ईश्वरी वरून आली की वल्लरी लगेचच तिच्यापाशी जाते आणि लगेचच ईश्वरीला म्हणायला लागते की ईश्वरी, तिला म्हणते ईश्वरी थांब हा जरा हे सगळं सामान स्टोरूममध्ये ठेवून ये. ईश्वरी म्हणते आत्ता, तर ती म्हणते का आता कुठे डोंगर उपसायला जायचे का, माझ्या मैत्रिणीचं फ्लाईट लँड झाले, मला तिला रिसीव्ह करायला जायचे, ट्रॅफिक आहे खूप, हे घे धर पटकन आणि हे सगळं स्टोरूममध्ये ठेवून ये, असं म्हणून त्या हातातल्या 2 पिशव्या, त्यात एक फोटो पण असतो सात्विकाताईचा, तर ते सगळं तिच्या हातात देते. म्हणते जाऊन ठेवून ये. आणि आता ईश्वरी जाते ना सगळं स्टोरूममध्ये ठेवायला. तिथे ते पांढऱ्या कपड्यामध्ये एक फोटोसुद्धा असतो. आता ईश्वरी त्या फोटोला हात लावणारच असते. आता इतक्यातच तिला वाटतं की जाऊ दे आता आपल्याला तर उशीर होतोय, कारण फोटो जो आहे तर तो पालता असतो, त्यामुळे ईश्वरी काय त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि आता तिथून लगेच स्टोरूममधून निघून जाते. आता आपण बघतो की ईश्वरी स्टोरूममधून निघून जाते, तो फोटो पलटून न बघता. आता ईश्वरी निघून गेली की वल्लरी येते स्टोरूममध्ये, कुणी आपल्याला बघत तर नाही ना असा अंदाज घेत वल्लरी येते आणि इथे तो फोटो जो आहे पालता ठेवलेला तो उघडून बघते. आता ही वल्लरी त्या फोटो सरळ करून त्याला म्हणते, काय हो सात्विकाताई, तुमच्या सुनेने तुमचा फोटो असा अडगळीत आणून टाकलाय, म्हणजे तुम्हालाच अडगळीत आणून टाकले, आणि म्हणते आता बघा मी तुम्हाला कसं जपते ते, असं म्हणते. आणि आता ती जी एक वेगळीच अशी नजर दाखवलेली आहे की आता ईश्वरी मी काय करते ते. पुढचा सीन पाहतोय आपण. नम्रता म्हणत असते की अरे यार काय क्लाउड किचनचं ॲप हँग होतंय, माझी ऑर्डर डिलिव्हरी करायला सुद्धा
प्रॉब्लेम येतोय, काय करू मी आता, असं जर झालं तर कसं चालणार. आणि पुढे विचार करते की हां, मी एक काम करते की जिजूंनाच कॉल करते, त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी सोल्युशन असेल, असं म्हणून नम्रता अर्णवला कॉल करणार असते. इतक्यातच ईश्वरीची आई तिथे येते आणि म्हणते नमू थांब, आता अर्णवना कॉल करू नकोस. नम्रता म्हणते का गाई, काय झालं आता. सुप्रिया म्हणते लहान लहान गोष्टींसाठी त्यांना त्यांना फोन करणं बरं दिसत नाही. नम्रता म्हणते आई ही काही छोटी गोष्ट नाही आहे, माझं ॲप चालतच नाही आहे, आपल्या क्लाउड किचनचं ॲप चालत नाही आहे, मला कसं कळणार, ही छोटी गोष्ट नाही आहे. तिची आई म्हणते तरीही नाही करायचा फोन त्यांना. आणि पुढे म्हणते की नाही म्हणजे काय ना की ते बिझी असतील ना, म्हणून असं म्हणते मी, नको म्हणून. आता नम्रता समजून असते, नम्रता जरा समजूतदार दाखवली. सुप्रिया म्हणते अगं ते सतत मदत करतायत म्हणून आपण त्यांना सारखंच फोन करून त्रास देणं बरं दिसत नाही ग. नम्रताला सुद्धा पडतं. नम्रता म्हणते हो बरं, मी एक काम करते, क्लाउड किचनमध्ये जाते आणि लॅपटॉप ऑन करून बघते तिकडे तरी ऑर्डर्स येतात की नाहीत ते. आता नम्रता घरातून क्लाउड किचनसाठी निघून जाते. त्यानंतर ही सुप्रिया जी आहे तर ती ईश्वरीचाच विचार करत असते आणि म्हणते एकदा फोन तरी करून बघते म्हणून ईश्वरीला फोन लावते. तर ईश्वरीचा फोन हा घरातच लागतो, म्हणजे तिच्या पाठीमागेच ईश्वरी येऊन थांबलेली असते. आता सुप्रिया पाठीमागे वळून बघते तर ईश्वरीचा फोन वाजत असतो. आता हे सगळं बघितल्यानंतर ईश्वरीकडे बघते तर ईश्वरी खूप रडत असते, तिच्या दोन्ही डोळ्यामध्ये पाणी असते. आणि ईश्वरी जी आहे तर ती आई म्हणून येते आणि सुप्रियाला मिठी मारते. दोघी जरी माहिती की खूप रडत असतात. आता सुप्रियाच्या हे सगळं लक्षात येते की ईश्वरीला या सगळ्याचा खूप त्रास होत असेल म्हणून. आता सुप्रिया जी आहे तर ती म्हणते की ईशू बाळा, मी तुला रडू नकोस असं तरी कसं म्हणू ग मी तुला, आणि कोणत्या तोंडाने तुला रडू नको असं सांगू ग ईशू, जे काय झालं ते सगळं माझ्यामुळं झालंय ग. ईश्वरी म्हणते आई अगं हे सगळं काय होऊन बसलंय ग आई, या सगळ्यांची ना अर्णव सरांना खूप तकलीफ होती ग, आणि त्यांची तकलीफ बघून मला खूप तकलीफ होती ग आई, मला काय करावं ते कळतच नाही ग आई, खूप मोठी गलतफहमी झाली आहे ग आई, आणि ती गलतफहमी मला दूर करायला असावी असं ईश्वरी रडत रडत सांगत असते. ईश्वरी पुढे म्हणते आई मला सरांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत ग, पण त्या अगोदर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. असं म्हणल्यानंतर सुप्रियाच्या लक्षात येतं ईश्वरीला काय विचारायचं आहे ते. ईश्वरी म्हणते आई मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार नाही करत आहे ग, पण सांग ना ग हे सगळं काय, आणि काय घडलं होतं त्यावेळेस तुझा आणि अर्णव सरांच्या बाबांचा एकत्र फोटो कसा काय. आई मला हे सगळं विचारते, मला ह्याची उत्तरे हवीत ग. आता सुप्रिया ईश्वरीला म्हणते ईशू बाळा तू थोडी शांत होतेस का, बस बरं मी तुला सगळं सांगते, बस बरं म्हणून दोघेही सोफ्यावर बसतात. ईश्वरी म्हणते आई सांग बरं मला. आता सुप्रिया सांगायला लागते ईशू अगं त्यावेळेस जे काही घडलं ते माझ्या लेकीला या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला सांगावं लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, पण तुझंही बरोबर आहे ग की माझ्या भूतकाळामुळे तुमच्या दोघांमध्ये जर का काही येत असेल, तुमचा संसार उद्ध्वस्त होत असेल तर मला आता तुम्हाला हे सगळं सांगायला हवंच असं सुप्रिया म्हणत असते. आणि पुढे सगळ्या गोष्टी तिचा भूतकाळ सांगायला लागते. ती म्हणते माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नोकरीच्या शोधात होते आणि एक दिवस मी एका ठिकाणी नोकरीला जाणार होते, त्यावेळेस मला कळालं. आता ते आठवून तो सीन सांगते सुप्रिया. ती म्हणते की मी म्हणत असते की मी सुषमा मला नोकरीची गरज आहे, मला आताच कळालं की रमाकांत राजे शिर्के सरांना हा जो पुरस्कार मिळाला त्यावेळेला सोहळ्यामध्ये मी त्यांना भेटले होते, म्हणजे त्यांनीच मला सांगितलं होतं की मला येऊन भेट, मी तुला नोकरी देतो म्हणून. आणि हे सगळं मी एका बाईला सांगितलं होतं आणि नंतर मला त्या बाईने एका हॉटेलवरती पाठवलं. मी तिथे गेल्यानंतर म्हटलं की इंटरव्ह्यू इथेच आहेत ना, तिथे रमाकांत राजे शिर्के म्हणाले इंटरव्ह्यू आणि इथे, आणि इतक्यातच त्यांना चक्कर आली आणि ते माझ्या अंगावरती पडले आणि मी कोणाला बोलवू का असं म्हणतच असते. इतक्यातच त्या बाईने पत्रकार पाठवले आणि हा सगळा सीन पत्रकारांना कळाला आणि ते दृश्य पेपरावर झाले. ह्या सगळ्या आठवणी सुप्रिया आठवून सगळे ईश्वरीला सांगत असताना त्यामुळे त्या फोटोमुळे फक्त एक आमच्या दोघांचंही आयुष्य बर्बाद झालं. आता ईश्वरीची आई म्हणते की ईशू अगं आम्ही दोघं एकमेकांना ओळखतही नव्हतो अगं, पण आमची काहीही चूक नसताना माझी आणि अर्णवच्या बाबांची खूप मोठी बदनामी झाली ग, त्यावेळेस आम्हाला खरंच त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि पुढे म्हणते की त्यानंतर तर मला घरातून बाहेर पडणंही खूप अवघड झालं होतं, म्हणून माझ्या घरच्यांनी मला काही महिन्यांसाठी देवासला पाठवलं. तू आणि नमू मला कायम विचारायचात ना की आई तू देवासला का होते म्हणून, तर त्यामागचं हेच कारण आहे म्हणून. आणि त्यावेळेस ईश्वरीच्या आईचं लग्नसुद्धा झालेलं नव्हतं आणि हा सगळा भूतकाळ ईश्वरीच्या आईच्या लग्नाचा अगोदरचा असतो, जो आत्ता तिच्या मुलींना त्रास देतोय तो. आता हे सगळं झाल्यानंतर सुप्रिया तिथून उभी राहते आणि पुढे म्हणते की इतकी सगळी बदनामी झाल्यानंतर माझं लग्न ठरणारच नाही याची खात्रीच होती माझ्या घरच्यांना आणि माझे घरचे त्यामुळे खूपच चिंतित होते, असं सगळं ईश्वरीच्या आई ईश्वरीला सांगायला लागते. आणि म्हणते की त्याच वेळेस आजूबाजूची लोक मला खूप टोमणे देत असते आणि इतके सगळे
टोमणे देत असताना तुझे बाबा अगदी देवासारखे माझ्या आयुष्यामध्ये आले आणि त्यांनी माझा स्वीकार केला. तुझ्या बाबांनी मोठेपणाने माझा स्वीकार केला ग इशू. इशू, तुझे बाबा जर नसते ना तर मी या मोठ्या धोकामधून कधीच बाहेर पडू शकले नसते ग इशू. माणसामध्ये देव असतो ना इशू, हे मला ना तुझ्या बाबांकडे बघूनच कळलं ग. असं आता ईश्वरीची आई रडत रडत तिच्या भूतकाळातल्या सगळ्या जुन्या आठवणी सांगत असते. आता या दोघीजणी सुद्धा रडत असतात. आता ईश्वरीला कळलेलं असतं की जे काय घडलं यात आपल्या आईची काहीही चूक नसते. आता ईश्वरी तिच्या आईच्या जवळ येते आणि तिला मिठी मारून ती पुन्हा एकदा रडायला लागते की आई, असं हे सगळं काय होऊन बसलं ग म्हणून. आता सुप्रिया ईश्वरीला म्हणते, इशू मी आता तुला जे काही सांगितलं ना यातला एक ना एक शब्द खरा होता का? हवं तर ना मी तुला तुझी शपथ घेऊन सांगते. ईश्वरी म्हणते, आई अगं शपथ काय घेतेस? माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. उलट मी ज्यावेळेस ते फोटो बघितले ना त्यावेळेस मला खात्री होती की मला यातलं काही माहिती नसलं ना तरीसुद्धा मला एक गोष्ट खात्रीने माहिती आहे की माझ्या आईची यामध्ये काही चूक नसणार आहे, अशी मला खात्रीच होती का आई. ईश्वरी असा सुप्रियाला हे सगळं सांगत असते आणि म्हणते की उलट आई तुझी काहीही चूक नसताना या सगळ्याचा किती त्रास झालाय गाई तुला. आता तेव्हा सुप्रिया म्हणते, यालाच तर भोग म्हणतात ना ग बाळा. तर इशू म्हणते, अगं आई पण जावयाकडून आपली काही चूक नसताना हे सगळे असे चुकीचे आरोप ऐकल्यानंतर काय वाटत असेल तुला? सुप्रिया म्हणते, नाही इशू त्याचं काही वाटत नाही ग मला, पण तुमच्या दोघांमध्ये एवढा मोठा गैरसमज झालाय ना याचं खूप मला जास्त वाईट वाटतंय ग. असं म्हणून आता सुप्रिया रडायला लागते आणि पुढे म्हणते की मला त्याचं खूप वाईट वाटतंय ग. आता ईश्वरीची एक गोष्ट लक्षात येते. आता ईश्वरी म्हणते की आई मला एक गोष्ट सांग की हे सगळं नमोताईला माहिती आहे का ग? तर पहिल्यांदा तर असं विचारते. तर ईश्वरीची आई म्हणते, नाही मी तिला यातलं सगळ्यातलं काही सांगितलं नाही. आता पुढे ईश्वरी म्हणते, बरं आई मला एक गोष्ट सांग ना की ज्या बाईने तुला त्या हॉटेलवरती पाठवलं ना तर ती बाई कोण होती ग? की तीच बाई जिने तुला हॉटेलवरती इंटरव्ह्यूसाठी पाठवलं होतं ती बाई कोण होती? म्हणजे कदाचित हे सगळं मुद्दामून तिनेच घडलं असेल तर. आता असं म्हणल्यानंतर सुप्रिया विचार करायला लागते थोडा की असं सुद्धा असू शकतं म्हणून. आणि आता ती विचार करायला लागते आणि ती बाई आठवते. तर ती बाई म्हणजे दुसरी कोण नसून सुप्रियाच्या आठवणीमध्ये चक्क आपल्याला दाखवले की ती बाई वल्लरीच असते. वल्लरीने सांगितलेलं असतं, मी जसं सांगते तसंच्या तसं जर तुम्ही केलं ना की आयुष्याचं कल्याण होईल तुमच्या. आणि सुप्रिया म्हणाली असते, ठीक आहे मग तुम्ही सांगाल ती करते. आता सुप्रिया फक्त ती बाई एवढंच म्हणते आणि आपल्याला सगळे जे काही जुन्या आठवणी त्या वल्लरीच्याच दाखवलेल्या आहेत. बघ इथे संपतो प्रेक्षकनो. मी जर दिलेला रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल ना तर प्लीज चॅनल एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण पाहूया पुढच्या भागात. ईश्वरी म्हणत असते, सर हे सगळं जे आहे तर त्या बाईने केले, यामध्ये माझ्या आईचा काही दोष नाही आहे म्हणून. आणि तिला मुद्दाम तिथे कुणीतरी येत गवले. अर्णव म्हणतो, कोण आहे ती बाई? त्या बाईला माझ्या आणून समोर उभं कर. तुझ्या आणि तुझ्या आईच्या या सगळ्या स्टोरीवर मग मी विश्वास ठेवीन. आणि सुप्रिया आता ईश्वरीच्या घरी येते आणि म्हणते, ज्या घटनेमुळे मी एवढं सगळं सोसले त्या घटनेमुळे मी आता तुझा संसार मोडू देणार नाही. ईश्वरी तिला थांबवत असते पण ईश्वरीची आई काही करून आतमध्ये येते. अर्णव आता अंगणातच आलेला असतो. आता अर्णव त्या दोघींकडे बघतो आणि अर्णव म्हणतो की गेटच्या आतमध्ये एंटरच कशी केली या बाईने? आता ईश्वरीची आई म्हणते की माझी आणि तुमच्या वडिलांची साधी ओळखही नव्हती. अर्णव म्हणतो, प्रूफ द्या. त्या सगळ्याचा प्रूफ द्यायचा आणि नंतरच माझ्याशी बोलायला यायचा, तोपर्यंत माझ्याशी बोलायला यायचं नाही. अर्णवने आता ठामपणे आणि अतिशय रागाने सुप्रियाला असं सांगितलं आहे. आता काय होईल? आता ही सुप्रिया आणि ईश्वरी कसा शोध घेतील त्या बाईचा म्हणजेच वल्लरीचा, आणि ती बाई म्हणजे वल्लरीच आहे ही गोष्ट ईश्वरीला कधी कळेल? आणि तेव्हाच कळेल ज्यावेळेस सुप्रियाला हे लक्षात येईल की वल्लरी म्हणजेच ती बाई आहे आणि तीच बाई मामी आहे जी की आहे ती अर्णवची आणि त्यांच्याच घरामध्ये राहते ती. यासाठी सुप्रिया आणि वल्लरीची सुरुवातीला भेट घडायला हवी आणि आपण पाहतोय सुप्रिया आणि वल्लरीची आतापर्यंत भेटच अजून घडलेली नाही. आता पाहूया एवढी मोठी स्टोरी आहे ती हळूहळू कशी रिव्हील करतात ते. तर हा सगळा रिव्ह्यू पाहण्यासाठी उद्याच्या भागामध्ये आपण नक्कीच भेटू. तोपर्यंत माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.